नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 12 जूनचा रिव्ह्यू. मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलं होतं की अवनी स्वातीच्या आईवडिलांकडे राहण्यासाठी आलेली असते. ती राजाला बाय करते आणि निघून जाते. राजा देखील गाडीत बसून पुढे थोडा वेळ अंतरावर येतो आणि तो थांबतो. मग इथेच दुसरा भाग, आजचा भाग सुरू केलेला आहे. त्याला अवनीचं बोलणं आठवत असतं. अवनी त्याला थँक्यू म्हणून कायमचं बाय करून गेलेली असते. पण राजाच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं. त्याला अवनीला मध्येच सोडून जायचं नसतं. पुढे स्वातीचे वडील अवनी तिच्या आईशी बोलत असतात. म्हणत असत, बरं झालं आपण त्या ड्रायव्हरला घरात घेतलं नाही ते. स्वातीची आई म्हणत असते, पण तुम्ही जिला घरात घेतले ना, तिला देखील घराच्या बाहेर काढायची काहीतरी व्यवस्था करा. स्वातीचे वडील म्हणतात, अगं हळू बोल जरा, तिला ऐकायला जाईल. कधी ना कधी कालांतराने ते सगळे एकत्र आले आणि जर अवनीनं तुझं हे बोलणं ऐकलं असेल ना, तर तिला किती त्रास होईल. आणि जर हे तिने लक्षात ठेवलं असेल तर ते आपल्या पोरीला त्रास देतील ना. इतक्यात अवनी फ्रेश होऊन येते. मग तिची आई म्हणते, हा आलीस का फ्रेश होऊन? तुला काय पाहिजे? चहा, कॉफी काय घेणार आहेस तू? अवनी म्हणते, नाही काही नको. मग तिचे वडील म्हणतात, मग तू काही खाणार आहेस का? अवनी म्हणते, नाही खरंच काका, काही इच्छा नाहीये. तिचे वडील म्हणतात, मग तुला जर काही खावंसं वाटेल ना, तर तू हिला सांग, ती करून देईल तुला. इकडे राजा मध्येच थांबलेला असतो. तो विचार करत असतो, काय करू, काय समजेना झालंय. नाही, त्यांना सोडून जाणं शक्य नाही मला. नाही, असं म्हणून तो तिथेच त्याची गाडी वळवतो. इकडे स्वातीचे वडील अवनीला म्हणत असतात, तुला आराम करावासं वाटत असेल ना, तर तू स्वातीच्या रूममध्ये जा. अवनी हो म्हणून स्वातीच्या रूममध्ये जाते. इकडे राजा त्याची गाडी तिथेच पार्क करतो आणि बाहेर येऊन उभा राहतो. तो खूप अस्वस्थ झालेला असतो. त्याला त्याचं आणि अवनीचं पोलीस स्टेशनमध्ये झालेलं लग्न आठवत असतं. मग तो मनात विचार करायला लागतो, देवी आई, जे माझ्या मनात आहे तेच तुझ्या विनात आहे का गं? नाही, बरोबरच आहे तुझं. कितीही झालं तरी अवनी मॅडम आता माझी लग्नाची बायको आहेत. असं अर्ध्या रस्त्यात त्यांना एकटं सोडून मी नाही जाऊ शकत. ॲज अ ब्युटिफुल नवरा बायकोच्या पाठीशी राहणं हेच माझं कर्तव्य आहे. आता मागे नाही हटू शकत मी. पण काय आहे ना, त्यांच्यासोबत पण राहू शकत नाही आहे मी. काय करणार आता? सगळंच अवघड झालंय. टफ अँड टफ सिच्युएशन होत चालल्या. इथे एकीकडे घराण्याची इज्जत जपणारे तिचे खुकार बाबा आणि इकडे बाईचा आशीर्वाद मिळावा म्हणून फुल हॅपीनेसमध्ये नाचणारे आमचे बाबा फादर. काय करावं काय त्याला सुचत नसतं. इकडे यशाला देखील त्याच्या कामावर झालेला प्रसंग आठवत असतो. त्या माणसांनी अवनी जाणार की राहणार ह्याच्यासाठी जी लावलेली असते ना पैस, तशीच सर्वांनी देखील लावलेली असते हे कळत असतं त्यांना. पुढे अण्णांना देखील दत्ता मामा जे बनत असतो ते आठवत असतं. तुझी सून रडत रडत घरातून निघून गेली. मुळे अण्णा देखील खूप अस्वस्थ असतात. पण अण्णांना अवनी घरातून का गेले हे माहिती नसतं. दत्ताने खोटं सांगितल्यामुळे त्यांना तसंच वाटत असतं. अण्णा यशावर पाल्यावर चिडत असतात. एका वर्षानं लक्ष्मीची पावलं लागली होती घराला, युटर्न मारलाच कसा तिनं? पाल्याकडे बघून म्हणत असतात, काय केलं काय तुम्ही? डोळ्यात पाणी आलंच कसं तिच्या? यशा आणि पाल्या काहीच बोलत नाहीत. पण अण्णा म्हणतात, यानंच काहीतरी केलं असतं. ते पाल्याला म्हणत असतात. ते पाल्यालाच म्हणतात, हे बघ कसा मारक्या बैलासारखा बघतोय. ए डोळं खाली कर डोळं. ते तिथं पडलेला पाना उचलून पाल्याला मारायला जात असत. थांब तुझ्या डोसक्यातच घालतो म्हणून. तेवढ्यात यशा येतो आणि थांबवतो. म्हणतो, अहो त्याला कशाला काय बोलून राहिलं? त्यानं नाही काय केलेलं. अण्णा म्हणतात, धन्यानं काय केलं का? यशा म्हणतो, नाही धन्यानं सुद्धा काही नाही केलेलं. अण्णा म्हणायला लागतात, त्या राजाला आहे ना मी उलटं टांगून आहे ना. अरे यशा म्हणतो, अहो अण्णा थांबा थांबा, राजानं पण नाही काय केलेलं. कोणीच काही केलेलं नाहीये. त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे म्हणून ते त्यांना भेटायला गेलेत. अण्णा म्हणतात, काय धड भरली आहे त्यांना? आल्या म्हणतो, अहो अण्णा आम्हाला कसं माहिती असणार? अण्णा म्हणतात, अरे मग माहिती करून घ्या. खरोखरच धाड भरली आहे का बघा. एक नंबरचा इगोइस्टिक माणूस वाटला मला तो. मुद्दाम बोलवून घेतला असेल त्यानं राजाला आणि अवनीला. म्हणत असतो, नाही हो अण्णा, असं कशाला ते बोलवून घेतील? म्हणतात, पोरीच्या जीवापेक्षा खानदानाची इज्जत त्यांना महत्वाची वाटते या माणसांना. बघितलं नाही काय तो एवढा मोठा बिझनेसमॅन, पण हातात पिस्तूल घेऊन नाचत होता कसा तो. म्हणतो, अहो अण्णा तुम्ही निगेटिव्ह बोलू नका बरं. अण्णा म्हणतात, निगेटिव्ह बोलायला मी काय पाणी आहे? म्हणतो, ओ काय बोलताय? अण्णा म्हणतात, मला चांगलं कळतंय. राजा गेलाय सुनबाई सोबत, ते घरचे लोक तिला अडवणार नाही, सोडणार तिला. त्या म्हणत असं, अण्णा कशाला विचार करताय? नको ते राजा सांगून गेले येताना तो बहिणीला घेऊन येणार आहे. म्हणतो, हो नक्की येणार. यशा पण म्हणतो, हो नक्की येणार. यशाला म्हणतात, तुझ्या तोंडात गोड गोड अंगूर. सुनबाई आली ना घरात, जंगी रिसेशनच घालतो बघ. आणि यशा हसायला लागतात आणि म्हणतात, रिसेशन?
ते म्हणतो रिसेशन. अण्णा म्हणतात हे याला इंग्रजी कळत नाही. हे प्रीती भोजन. हा अण्णा म्हणतात बघितलं ना तो दत्त्या कसा बोलला ते. अण्णा धोंड्याची सॉरी दत्त्याची ऍक्शन करायला लागतात. पळाली पळाली धोंड्याची सून पळाली. ते चिडतो आणि असा म्हणाला तो दत्त्या काका त्याला जातो आणि बघतो जाता असं म्हणून तो मारायला जात असतो. म्हणतात ए रेम्या एका मूर्खपणाला 7 मूर्खांनी उत्तर द्यायचं नसतं. सुनबाई आली ना घरात अख्ख्या जेवायला गावाला बोलवतो आणि गाव जेवणच घालतो. म्हणतो गावाला हो. अण्णा म्हणतात हो अख्ख्या गावाला बोलवतो आणि बुंदीचा लाडू तोंडात घालून ना गावाचं तोंडच बंद करतो. ते पाल्याला पाण्यात देतात आणि म्हणतात हे घे तू तुझा स्क्रू टाईट कर. इकडे आहे ना मी टाईट होतं आणि म्हणून ते निघून जातात. यशाला आणि पाल्याला आपल्या बाबाचं थोडं कौतुक वाटत असतं. पाल्या म्हणत असतो आयुष्यात पहिल्यांदा बाप बोलल्याचा फील आला. त्या म्हणत असतो अण्णाला जंगी माणूस आहे. पाल्या म्हणतो विषयच नाही ना भाऊ. पण वागतात ते कधी कधी विचित्र पण काय आहे ना आपला बापच आहे ना. पाल्या पण म्हणतो अण्णा म्हणाले तसं ना आपण गावाला जंगी रिसेप्शन देऊन टाकू आपण. म्हणतो ए पाल्या हे तू बोलून राहिला. पाल्या म्हणतो हा मीच बोलून राहिलो. आपण कोणाला बोलू नको. माझी आहे ना निगेटिव्ह इमेजच चांगली आहे. ती आहे ना तशीच राहू दे. म्हणतो पाल्या तू बी लय जंगी माणूस आहे बरं का. आता बस कामावर. पुढे इकडे स्वातीने अवनीला फोन केलेला असतो. म्हणते हॅलो अवनी. अवनी म्हणते वहिनी कसे आहेत बाबा. डोळे उघडले का त्यांनी. डॉक्टर काही म्हणाले का. स्वाती म्हणते अवनी अगं देवाच्या कृपाने बाबांना शुद्ध आलीये. अवनीला थोडं हायचं वाटतं. स्वाती पुढे म्हणते डॉक्टर म्हणालेत धोका आता टळला आहे. काही वेळाने आहे ना भेटू पण देणार आहेत बाबांना आपल्याला. अवनीला बरं वाटत असं ती म्हणते अच्छा बरं झालं. त्यांना काही झालं असतं ना मी स्वतःला काही माफ करू शकले नसते ग. ती म्हणत असे नको ना आता स्वाती आवर आता अवनी स्वतःला तू. हे बघ आता सगळं ठीक होणार आहे. अवनी म्हणत असते वहिनी मला बोलायचं आहे ग तुझ्याशी. ती म्हणत असते हो ग कळतंय ग मला. मलाही बोलायचं आहे तुझ्याशी. इकडची थोडी गडबड आटपली ना बापांना थोडं बरं वाटलं ना. मी येऊन तुझ्याशी बोलणार आहे घरी. मागे विवान सगळं ऐकत असतो. ती म्हणत असते तोवर तू कुठेही जाऊ नकोस तिथेच थांब. आपण भेटलो ना की सविस्तर बोलू आपण. अवनी म्हणत असते मला विश्वास आहे तुझ्यावर. ती म्हणत असते आपण आईबाबांना समजावू नंतर. इकडे विवान महेश ते कान भरत असतो. तो स्वातीचं बोलणं ऐकलेलं असतं ना तो सगळं महेशला सांगत असतो. तो सांगून तिथून निघून जातो. महेशला खूप राग आलेला असतो. तो रागाने स्वातीकडे बघत असतो. स्वाती टर्न होते तर महेश दिसतो. महेशचा चेहरा लालबुंद झालेला असतो. ती फोन ठेवून देते. अवनीकडे हॅलो हॅलो म्हणत असते. महेश अवनीला स्वातीला ओरडण्यासाठी येत असतो पण तो तिथेच थांबतो आणि मागे कुठेतरी निघून जातो. इकडे यशाने राजाला फोन लावलेला असतो. राजा फोन उचलतो आणि म्हणतो हा बोल यशादा. यशा म्हणतो काय रे कशी आहे तब्येत आता. राजा म्हणतो तब्येत. यशा म्हणतो अरे अवनीच्या बाबांची तब्येत. तू भेटला ना त्यांना. राजा म्हणतो हा नाही बरी आहे आता. राजा विचार करत असतो आता काय सांगायचं याला. खोटं बोलली प्रॉब्लेम नाही बोललं तरी प्रॉब्लेम. इकडे थोडा अडखळतच बोलत असतो. तो म्हणत असतो राजा नक्की त्यांच्या वडिलांची तब्येत बरी नाही आहे ना. का त्यांनी तुम्ही असं पळून जाऊन लग्न केलं म्हणून असं काही बोलवलंय का तसं म्हणून. म्हणत असतो हा म्हणजे असंच बोलून राहिलं म्हणजे तू काय आम्हाला खोटं बोलणार नाही सोड. राजा म्हणतो हा नाही दादा त्यांना खरंच हार्ट अटॅक आला होता पण आता आहे ते बरे आहेत ते. म्हणतो देवच पावला बनायचा. राजा अवनी बरी आहे ना रे. राजा म्हणतो हाय आहे ती पण बरीच आहे. काय ना बाबांवर लय जीव आहे ना तिचा त्यामुळे थोडं टेन्शनमध्ये पण आहे ठीक आहे बरी आहे. त्यामुळे तुझं साहजिकच आहे रे. बरं राजा तू एक काम कर त्यांच्यासोबतच थांब हा. त्यांना आधार होईल तिचा. राजा म्हणतो हां बरं ठीक आहे. पुढे म्हणतो हां येताना त्यांना ना सोबत घेऊन ये. राजा विचार करत असतो नाही येणार आहे त्या टेम्पररी आलेल्या. म्हणत असतो हे बघ राजा ही खरी वेळ परीक्षेची असते. आपण ना अशा वेळी शांत राहायचं म्हणजे आपसूक सगळं बरोबर होतं आणि येताना अवनीला घेऊन ये बरोबर आठवणीनं. इकडे राजाला महेशची गाडी येताना दिसते. टेन्शन आलेलं असतो. मग तो यशाला म्हणतो दादा ठेवतो मी फोन तुला मी जरा नंतर फोन करतो. बाय बाय बाय. रे महेश खूप रागात आलेला असतो. तो गाडीतून उतरून आतमध्ये जातो. राजाला काहीतरी गडबड झाल्याचं कळतं आणि तो तिथे गाडीजवळ येऊन थांबतो. महेश वरती येऊन अवनी अवनी म्हणून ओरडायला लागतो. कुठे अवनी अवनी म्हणून तो ओरडायला लागतो. स्वातीच्या आई वडिलांना विचारायला लागतो कुठे अवनी. मला माहिती अवनी इथं आली येते. बघू नका माझ्याकडे. अवनी कुठे आवाज द्या तिला. बोलवा बाहेर काढा. लपून कुठे ठेवलंय तुम्ही बाहेर काढा. तिचे वडील मग अवनीला हाक देतात. अवनी. तो म्हणजे आहे ना इथे ती मग कशाला लपवताय तिला. बोलवा तिला इकडं. अवनी
तेवढ्यात अवनी खाली यायला लागते. अवनी महेशला सुरुवातीला काहीच बोलत नाही. महेशला खूप राग आलेला असतो. अवनीला पहिला तो तिला मारायला जातो, पण स्वतःचा हात थांबवून तो तिथेच थांबतो. स्वातीच्या वडिलांना म्हणत असतो, का घेतलं तुम्ही हिला घरात? काय सासरे बॉस, रस्त्यावरच्या आलतू-फालतू लोकांना घरात घेता का तुम्ही? काय संबंध हिच्याशी? का घेतलं तुम्ही हिला घरात? तो त्याच्या सासऱ्यांवरच ओरडायला लागतो. ते म्हणतात, अहो अवनी तुमची सख्खी बहीण आहे ना? महेश म्हणतो, होती. सख्खी बहीण होती. आता मेलीये ती माझ्यासाठी. हिचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. स्वातीची आई म्हणते, स्वातीचा फोन आलेला, आम्हाला वाटलं की तुम्हीच सांगितलं अवनीला इथे यायला. महेश जास्त चिडतो आणि म्हणतो, मी का सांगेन तुम्हाला? कशासाठी सांगेन मी तुम्हाला? महेश अवनीकडे बघून म्हणत असतो, बापाने तळहाताच्या फोडासारखं जपलं हिला. हिच्या तोंडातून शब्द पडण्या अगोदर हिला पाहिजे तसं, हवं तसं सगळं आणून दिलं हिला. हिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलं नाही हिला. माझ्यापेक्षा जास्त लाड केले हिचे. माझ्यापेक्षा जास्त जीव लावला हिला. आणि ही तर बापाच्या जीवावर उठलीये. देशमान्यांच्या घराण्याची इज्जत वेशीला टांगलीये हिनं. महेश म्हणायला लागतो, थोडा तरी पश्चाताप आहे का हिच्या चेहऱ्यावर? निर्लज्ज कुठली. अवनी म्हणत असते, दादा तू प्लीज माझं ऐकून तरी घे. महेश म्हणत असतो, तू दादा मला म्हणायचं नाही. मी तुझा दादा नाहीये. मेलीयेस तू माझ्यासाठी. तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीये. चल इथने निघायचं. आत्ताच्या आत्ता तू इथनं निघायचं. चल निघ इथून. त्याच्या सासऱ्यांना म्हणत असतो, हिला बाहेर काढा. आत्ताच्या आत्ता हिला घराच्या बाहेर काढा. सांगा तिला निघ इथं म्हणून. निघ इथून ये. हे तो सासऱ्यांना त्याच्या म्हणत असतो, याच्या पुढे जर तुम्ही हिला घरात घेतलं ना, तर स्वातीला मी कायमचं इकडे पाठवून देईन. कायमचं हं. महेशचं बोलणं ऐकून स्वातीला फारच वाईट वाटायला लागतं. महेश म्हणतो, ए तू काय बघतीयेस? चल चालती हो इथून. चल निघ इथून तू. म्हणतो ना, चल पटकन चल. मग स्वातीचे वडील मध्ये यायला लागतात. महेश म्हणतो, तुम्ही मध्ये पडायचं नाहीये. चल तू निघ इथून. स्वातीचे वडील अडवायला जात असतात, पण तिची आई त्यांना थांबवते. ते अहो तुम्ही कशाला जाताय तिथे? महेश अवनीला खालीच ओढत आणत असतो. अवनी महेशला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण महेश म्हणतो, ए नाही, चल निघ इथून. आणि तो तिला ढकलतो. तेवढ्यात राजा तिथे येतो आणि राजा अवनीला पकडतो. राजा अवनीला सावरतो. महेश चिडतो ड्रायव्हरला, या दीड दमडीच्या ड्रायव्हर सोबत पळालीस ना तू, असं तो अवनीला म्हणतो. राजाला थोडासा राग येतो आणि मग तो म्हणतो, महेश म्हणतो, मग तू ह्याच्यासोबतच आयुष्यभर राहा. त्याची गरज नाहीये तुझी. मी म्हणत असे, दादा तुला कळत कसं नाहीये? मी ह्याच्यासोबत गेले, पण ह्याच्यासाठी नाही गेले मी. म्हणतो, पोलीस स्टेशनमध्ये जो केलंस ना ते उघड्या डोळ्यांनी पाहिलंय आम्ही. म्हणत असते, अरे दादा तसं काही नाहीये, तुझा गैरसमज होतोय. यश म्हणतो, काही गैरसमज नाहीये आमचा. तुझं ना कोणीच ऐकून घेणार नाहीये आता. बस झालं तुझं आता. मी म्हणते, ठीक आहे, मी बाबांना सगळं सांगणार आहे. त्यांना आहे ना मी सगळं खरं सांगणार आहे. महेश म्हणतोस, तू बाबांना भेटायचं नाही हं? मी म्हणते, का नाही भेटायचं? ते माझेही बाबा आहेत आणि त्यांना भेटण्याचा हक्क माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. महेश म्हणतो, होते तुझे बाबा, ते होते. मेलीयेस तू त्यांच्यासाठी, मेलीयेस. तू विसरलीस ना बाबां पोलीस स्टेशनमध्ये काय बोलले होते? विसरलीस ना तू? लीला आठवायला लागतं. चंद्रकांत म्हणालेले असतात की देशमान्यांची मुलगी आजपासून मेली, संपली. अवनी पुढे राजाला म्हणते, मला आत्ताच्या आत्ता बाबांच्याकडे घेऊन चल. त्याच्या मानेनेच मान डोलवतो. अवनी म्हणते, मला आत्ताच्या आत्ता बाबांना भेटायचं आहे. महेश म्हणत असते, ए तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी तुला सांगितलंय ना, शेवटचं सांगितलंय मी. ते देखील म्हणते, मी देखील तुला शेवटचं सांगतेय. मी बाबांना भेटणार. हिम्मत असेल ना तर अडवून दाखव. अवनी मग निघून जाते. महेश तिला म्हणतो, अवनी थांब अवनी. अवनी गेल्यानंतर राजा महेशला म्हणतो, साहेब आता ती माझी बायको आहे हं, लांब राहायचं, नाहीतर त्याला मारण्याची ॲक्शन करतो. आणि मग हात खाली घेतो आणि परत म्हणतो, देवी आईचा उदो. म्हणतच देवी आईला नमस्कार करून तिकडे जातो तो. इकडे महेशला खूप राग आलेला. तांगटांच्या घरी पायल आणि नमी आलेले असतात. त्यांना रिसेप्शन बद्दल सांगतो, तेव्हा त्या एकदमच खुश होतात आणि म्हणतात, रिसेप्शन? तर राजाने अवनी आले ना की लगेच करूया असे म्हटलेत. नमीला म्हणत असतो, आपला विषय नेहमी एकच नंबर असतोय, फक्त तुझ्या आईला आणि त्या दत्ता काकाला नाही कळायला पाहिजे. तरी इकडे येऊन आहे ना राडे करायचे. त्यांना आहे ना चांगलं झालेलं काही बघवतच नाही. पायल देखील म्हणते, अयो. तिला थोडंसं वाईट वाटत असतं. त्या म्हणत असतं, अरे काय यार, एक नंबरची जळकी पब्लिक आहे राव ती. आणि त्यात तुझी ती आई, आपली आत्या, असे डोळे वटारून डोळे गार 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 फिरून दोन्ही हाताने बोंबलायला लागल. ते दोघेही बोंबलण्याची ऍक्शन करत असत. नमीला राग आलेला असतो. म्हणते, ए समजलं, चांगल्या विषयाच्या कामात ना उगाच शिमगा करू नका. आल्यामध्ये, ए नमी, मी शिमगा करते, मी
त्यामुळे अरे काय भांडून राहिला तुम्ही आपल्या घरात आता? भांडण नाही, हॅपीनेस व्हायला पाहिजे, हॅपीनेस. त्याला म्हणतो हां, होय व्हायलाच पाहिजे. त्याला म्हणते करेक्ट आहे भाऊजी. होय ना पानू? असं म्हणत ती पाण्याजवळ जाते. आपण आहे ना जाऊबाईंचं स्वागत एकदम जंगी करू. हे यशा नमीकडनं ताट घेत असतो. नमी म्हणते असू दे मी करते. आणि दगडावर उभं राहून म्हणत असतो धोंडीराज दांगटांच्या घराला मिळणार बाईचा आशीर्वाद. अख्ख्या गावाला कळलं पाहिजे. लय खुश असतात. पायल म्हणते वा वा वा, म्हणजे त्या गावाला कळालं ना म्हणजे तुमच्या तिघांना पण आहे ना ग्रीन सिग्नल मिळेल. ती स्वतःच लाजत म्हणत असते आणि मला पण आहे ना आमच्या घरी सांगता येईल ना. त्या म्हणतोस काय का पाहिले, काय सांगणार आहे तू घरी? सांगत असते, लाजत असते. तेच की मी आता आपल्या घराची. नमी आणि यशा तिला हसत असतात. धन्या देखील वर्ण बघून हसत असतो. म्हणत असते पालू मी आपल्या घराची सून. म्हणतो सुनबाई होणार ना तू? सुनबाई पण होणार, लग्न पण होणार, पण या विहिरीशी. पायल चिडते आणि म्हणते पालू मी आता रुसे ना. इकडे यशा पण म्हणते काय रे तुझं? आल्या म्हणतो हा रुसकी. म्हणते बघ पाल्या म्हणतो हा रुसकी. मग पायल रुसून जायला निघते. पायल म्हणत असते नक्की जाऊ ना मी? पाल्या म्हणत असतो मस्करी नाही करत आहे मी, खरंच जा. आणि यशा नमी बघत असतात. पायल म्हणत असते नक्की. पाल्या म्हणत असतो अगं नक्की काय नक्की, जा ना आणि परत इकडे अजिबात यायचं ना. हा पायल म्हणते हां ठीक आहे मग चालले ना मी. पाल्या म्हणत असतो हां जा ना मग. परत पायल मागे येते आणि म्हणते हां नाही एवढी पण नाही मी रुसले मी. इकडे नमीला डोळे मारून ती परत पाल्याजवळ जाते आणि पाल्याला म्हणते पालू आणि जरी मी रुसली जरी ना या जन्मात मी असं कधी वागणार नाही पालू. शपथ खूप छान कॅरेक्टर आहे मंडळी हे. धन्या पाल्याची मस्करी करत असतं, त्याचं गाल ओढून म्हणत असतं पालू. ती पॉझिटिव्ह आहेत बघ पायल वहिनी. त्या पाल्याची चेष्टा करत असल्यामुळे पाल्या त्याला उचलतो आणि त्याला विहिरीत टाकत असतो. पायल म्हणत असतं अरे थांब नको नको नको. यशा त्यांना इकडनं म्हणत असतो अरे पडल ना तो, कशाला काय करतोयस? मी हसत असते ना. मी म्हणते अरे यशा राजा अवनीला घेऊन कधी येतोय? यशा म्हणतो नाही ना अजून, त्यांच्या वडिलांची तब्येत अजून नाही बरी झाली. तरी मी राजाला बोलून राहिले लवकरात लवकर घेऊन ये म्हणून. बघू आता. आणि म्हणून तो पाण्याला अडवायला जातो. पुढे हॉस्पिटलमधला सीन घेतलेला आहे. इकडे अवनीची आई चंद्रकांतला म्हणत असते अहो केशवला मंदिरात पाठवलं होतं, तिकडून अंगारा आणलाय. मग ती स्वातीकडून तो अंगारा घेऊन चंद्रकांतला लावत असते. चंद्रकांतची तब्येत जरा बरी असल्यामुळे अवनीची आई आणि स्वाती चंद्रकांत यांना देखील जरासं बरं वाटत असतं. मंगला चंद्रकांतला विचारते बरं वाटतंय का? ते मानेनेच हो म्हणतात. इकडे अवनी धावत पळत चंद्रकांतला भेटण्यासाठी येत असते. अवनी पुढे पुढे पळत असते, मागे राजा पळत येत असतो आणि त्याच्या मागूनच महेश धावत धावत येत असतो. महेश अवनीला अडवत असताना ती देखील तो थांबवत शकत नसतो. कुणी डायरेक्ट धावत चंद्रकांतच्या रूममध्ये येते. दार उघडून डायरेक्ट आतमध्ये येते आणि चंद्रकांतकडे पाहायला लागते. चंद्रकांत देखील तिच्याकडे एकसारखे पाहत असतात, पण ते काहीही बोलत नाहीत. अवनी देखील एकसारखी बघत असते वडिलांच्याकडे. मंगला खूप चिडते आणि म्हणते ही इथे काय करते? सांगितलं होतं ना त्याला इकडे यायचं नाहीये म्हणून. तुझ्यामुळे जर यांना काही झालं ना तर याद राख. त्या महेशला म्हणत असतात अरे महेश हिला सांग अगोदर इथून जायला. मुनी म्हणते मी माझ्या बाबांना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये. चंद्रकांत अवनीने असे बोलल्यानंतर मान वळवतात. महेशला म्हणत असतो इथे दंगा नको आहे, इथून बाहेर चल, हे हॉस्पिटल आहे, इथे तमाशा नको आहे. अवनी त्याचा हात झिडकारून चंद्रकांत जवळ येते आणि त्यांचा हात हातात घेऊन म्हणते बाबा बाबा मी आलीये. पण चंद्रकांतचे एक्सप्रेशन ती कशाला आली असं काहीतरी दिसत आहेत. अवनी म्हणत असते बाबा ऐका ना, तुमची अवनी आलीये. चंद्रकांत तिच्याकडे तोंड करतात. तिला म्हणतात कोण तुम्ही? कोण तुम्ही? मी ओळखत नाही तुम्हाला. चंद्रकांत मंगलाकडे बघून म्हणतात कोण आहेत या? कोण आहेत कोण या? अवनी म्हणत असते बाबा असं काय करताय? तुमची अवनी आहे, तुमची मुलगी अवनी. चंद्रकांत म्हणतात माझी मुलगी अवनी कशी असेल? माझी मुलगी तर मेली ग. अवनीला खूप वाईट वाटत असतं, ती खूप रडत असते. इकडे महेशला देखील वाईट वाटत असतं आणि अवनीच्या आईच्या देखील डोळ्यात पाणी असतं. स्वाती देखील रडत असते. चंद्रकांत मग अवनीच्या हातातील हात सोडवून घेतात. चंद्रकांत म्हणत असत तिच्या नावाने ना मी आंघोळ केलीये. हे सगळं दिसतंय ना, हे इकडे हे हॉस्पिटल आहे ना, हे ते मी त्या एका दिवसाची किंमत मोजतोय. अजूनही त्या धक्क्यातून मी बाहेर पडत नाहीये. अवनीकडे बघून म्हणतात तुला माझी मुलगी बघायची? खूप गोड होती ती.
खूप इमोशनल सीन दाखवला आहे मंडळी. टीव्हीवर नक्की पहा. तुमच्या डोळ्यात अश्रू नक्कीच येतील. चंद्रकांत म्हणत असतात, जीव ओवाळून टाकला होता मी तिच्यावर. थांब तुला मी माझी मुलगी दाखवतो. अवनी खूप वाईट वाटत असतं. तिला खूप रडायला येत असतं. चंद्रकांत मग मंगलाकडे मोबाईल मागायला लागतात. अगं दे ग माझा मोबाईल. ती म्हणत असते, अहो कशाला? ती म्हणत असतात, दे ग. दे त्यांना, माझ्या मुलीला बघायचं आहे. दे आणि इकडे, असं म्हणून ते मंगलाकडून फोन घेतात. हातात फोन घेऊन अवनीचा फोटो शोधत असतात आणि बघून हसत असतात. फोटो सापडतो. ते म्हणतात खूप गोड आहे, हे पहा. अवनी म्हणत असते, मी राजा हे सगळं तिथून खिडकीतून पाहत असतो, पण त्याला काही करता येत नसतं. इकडे महेशला खूप राग आलेला असतो. अवनी खूप घायाळ झालेली असते. तिला खूप रडायला येत असतं. चंद्रकांत अवनीला म्हणतात खूप गोड आहे, पण ती गेली. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप रडायला येतं. अवनीला तर फार वाईट वाटायला लागतं. चंद्रकांत पुढे म्हणतात, मला सोडून निघून गेली. ही ज्या क्षणी मला सोडून निघून गेली ना, पळून गेली ना, त्या क्षणी माझ्या आतला बाप संपला. अंघोळ झाली माझी. आणि मग ते मंगलाला फोन ठेवायला सांगतात. ठेव तिथे फोन तो. मला त्या फोनमधला फोटो तिथंच ठेवते. आणि मग चंद्रकांत मंगलाला म्हणतात, घरामध्ये फोटो लावलायस ना भिंतीवर? सांगितलं होतं तुला असं चंदनाचा हार घालायचा म्हणून. मुलीची आई काहीच बोलत नसते. तिला खूप वाईट वाटत असतं. चंद्रकांत म्हणत असतात, हॉस्पिटलमध्ये आहे ना, इथं काही दिवा वगैरे लावता येत नाही, फुलं वगैरे काही घालता येत नाहीत. पण त्यांना आठवतं स्वातीकडे ते ताट आहे. मग ते स्वाती म्हणतात, हां इकडे आण ते फुलं. राजा हे बाहेरून पाहत असतो. मग ते त्या ताटातली फुलं घेतात आणि मंगलाला म्हणतात, हे घे फुलं, ठेव तिथं, घाल त्या फोटोला फुलं, असं चंद्रकांत तिला म्हणत असत. मंगला नाईलाजाने रडत रडत त्या फोटोजवळ फुलं ठेवते. खूपच इमोशनल सीन दाखवलेला आहे. हे सगळं पाहून अवनीला धक्का बसायला लागतो. ती मागेच रडत रडत येते. राजा देखील ते पाहून खूप रडत असतो आणि मग तो तिथून निघून जातो, कारण त्याला ते सहन होत नसतं. अवनी रडत रडतच तिथेच खाली बसलते. चंद्रकांत पुढे म्हणतात, आता आहे ना तिचं फक्त 13वं बाकी आहे. आता इथनं बरं झालं की मी 13वेचं जेवण घालणार आहे, तेव्हा तुम्ही जेवायला या. सगळेजण रडत असतात. स्वाती, अवनी, अवनीच्या आईला देखील फार वाईट वाटत असतं. चंद्रकांत पुढे म्हणतात, आणि आता निघा आता. चंद्रकांत परत अवनीला ओरडून म्हणतात, आता निघा तुम्ही, जा ना. मग त्यांची तब्येत ढासळते. अवनीच्या आई अवनीला म्हणत असते, अगं तू जा ना, आता ह्यांचा जीव घेऊनच जाणार आहेस का तू? शरी जा ना हिला घेऊन. मग महेश तिला हाताला धरून ओढत ओढत बाहेर आणतो. स्वाती देखील तिला समजवत असते, आता स्वाती जा. तेवढ्यात डॉक्टर देखील येतात. महेश त्यांना सांगत असतो, तुम्ही आतमध्ये बाबांना चेक करा म्हणून. महेश तिला ओढून बाहेर काढत असतो. अवनी म्हणत असते, दादा ऐक ना माझं, ऐक ना. महेश तिचं काही ना ऐकता तिला ढकलून देतो. राजा तिथेच असतो. राजा तिला पकडतो, तिला सांभाळतो. आजचा एपिसोड संपवलेला आहे. आजचा एपिसोड खरंच खूप सुंदर होता मंडळी. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की राजा आणि अवनी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात आणि अण्णा इकडे राजा आणि अवनीच्या रिसेप्शनची घोषणा करत असतात. त्यासाठी त्यांनी एक टेम्पो मागवलेला असतो, माईक देखील मागवलेला असतो. तर मंडळी, आपल्या चॅनलचे रिव्ह्यू तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला उद्या भेटूया नवीन रिव्ह्यूसह, जबरदस्त असे ट्विस्ट आणि टर्न्स पाहण्यासाठी. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा उद्याच्या एपिसोडचा रिव्ह्यू पाहण्यासाठी. बाय.